Hello everyone, welcome to the second part of the topic adjectives. पहिल्या पार्टमध्ये आपण 3 adjectives पाहिली होती. Adjective of quality that answers the question what kind of or how. Second was adjective of quantity that answers the question how much. आणि तिसरा होतं adjective of number that answers the question how many. आता आपण नेक्स्ट पार्टकडे बघतोय, चौथ्या प्रकाराकडे वळतोय, दॅट इज डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह. आता आपण प्रोनाउन हा टॉपिक बघितलाय आणि प्रोनाउन मध्ये आपण पाहिलं डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन. तशाच प्रकारची कॉन्सेप्ट आहे डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह. आता डेमॉन्स्ट्रेट आपण त्याचा अगोदर अभ्यास केलाय. जर कोणी पाहिला नसेल व्हिडिओ तर नक्की पाहतो प्रोनाउनचा व्हिडिओ, त्याच्यामध्ये पण एक्सप्लेन केलेला आहे. मग ज्यावेळी आपण डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन म्हणतो, डेमॉन्स्ट्रेशन म्हणजे काय? टू पॉइंट आउट समथिंग, टू शो समथिंग, डेमॉन्स्ट्रेट. मग याच्यावरूनच ही कॉन्सेप्ट आहे आणि डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह होतं. आणि जसं आपण बघितलं होतं डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह 4 आहेत टोटल. दिस, दॅट, दीज आणि दोज. तर याचे दिस केव्हा वापरलं जातं, दॅट, दीज, दोज केव्हा वापरलं जातं हे आपण प्रोनाउन या टॉपिकमध्ये ऑलरेडी पाहिलेलं आहे. कोणी पाहिलं नसेल तर नक्की पहा. आता या ठिकाणी जास्त व्हिडिओ लांबवत नाहीये, पण लक्षात ठेवा 4 डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह आहेत, दिस, दॅट, दीज अँड दोज. उदाहरण घेऊया आपण. दिस पेन इज ब्ल्यू. आता याच्यामध्ये आपण पाहिलं दिस पेन इज ब्ल्यू, याच्यामध्ये डेमॉन्स्ट्रेटिव्ह कोणतं आलंय? दिस. आणि आपल्याला माहिती आहे की ऍडजेक्टिव्ह बऱ्याच वेळा नाउनच्या आधी वापरलं जातं. मग नाउन कोणतं आहे? पेन इज द नाउन अँड बिफोर दॅट द वर्ड दिस दॅट डिस्क्राइब्स द नाउन पेन. करेक्ट? दॅट मॉडिफाईज द नाउन पेन. या नाउन विषयी अधिक माहिती सांगतो किंवा याच्याविषयी विशेष माहिती सांगतं. दिस पॉइंट आउट करतं. त्यामुळे दिस इज डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह. लक्षात ठेवायचं दिस, दॅट, दीज अँड दोज हे जर वर्ड्स आले असतील, नाउनच्या आधी वापरले असतील वाक्यामध्ये, तर ते नेहमी डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह असतं. त्याचा पुढचा प्रकार आहे पॉझेसिव्ह ऍडजेक्टिव्ह. आपण प्रोनाउन्स मध्ये पॉझेसिव्ह प्रोनाउन्स पाहिले होते. त्यानंतर एक शॉर्ट व्हिडिओ पण मी अपलोड केलाय, ज्याच्यामध्ये आपण डिफरन्स जाणून घेतोय पॉझेसिव्ह ऍडजेक्टिव्ह आणि पॉझेसिव्ह प्रोनाउन मधला. तो व्हिडिओ पण पाहून घ्या. आता पॉझेसिव्ह ऍडजेक्टिव्ह, पॉझेसिव्ह म्हणजे काय? दॅट शोज द बिलॉंगिंगनेस. करेक्ट? दॅट शोज द पोझेशन, म्हणजे एखादी काहीतरी वस्तू माझी स्वतःची आहे, मग तो पोझेशन दाखवणारा जो शब्द असतो, माय, योर, हिज, हर अशा प्रकारचे शब्द असतील तर त्यांना आपण पॉझेसिव्ह म्हणतो. मग जेव्हा पॉझेसिव्ह ऍज अन ऍडजेक्टिव्ह वापरले जातात त्यावेळी त्यांना आपण पॉझेसिव्ह ऍडजेक्टिव्ह म्हणतो. मग एक्झाम्पल घेऊया आपण. माय बुक इज लॉस्ट असं वाक्य आपण घेतलंय. मग याच्यामध्ये नाउन कोणतं आहे पहा? बुक. आता त्यानंतर पोझेशन दाखवणारा वर्ड कोणता आहे? माय. करेक्ट? मग ह्यावेळी पोझेशन दाखवणारा जो वर्ड आहे, शब्द आहे, तो शब्द नाउनच्या आधी आलाय का? येस, ऑफकोर्स. म्हणजेच तो नाउन डिस्क्राईब करतोय. माय बुक असं म्हटलंय त्याच्यामध्ये, नुसतं बुक नाही. म्हणजेच हा शब्द नाउन मॉडिफाय करतोय, नाउन डिस्क्राईब करतोय आणि पोझेशन दाखवतोय. त्यामुळे माय हा काय झाला? पॉझेसिव्ह ऍडजेक्टिव्ह झाला. मी लक्षात ठेवायचं माय, योर, हिज, हर, देअर, अवर अशा प्रकारचे जे शब्द असतील आणि ते जर नाउनच्या आधी वापरलेले असतील तर ते ऍडजेक्टिव्ह सारखं काम करतात. ते नाउन विषयी थोडंसं अधिक माहिती सांगतात, पोझेशन नाउन सोबत दाखवतात, त्यामुळे बिलॉंगिंगनेस दाखवतात. त्यामुळे अशा प्रकारचे शब्द कोणत्या कॅटेगरीमध्ये येतात? पॉझेसिव्ह ऍडजेक्टिव्ह मध्ये येतात. आता यानंतर पुढचा प्रकार आहे, कोणता प्रकार आहे? इंटरॉगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह. आता इंटरॉगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह समजून आपण घेतलेले आहेत पहिल्यांदाच प्रोनाउन्स मध्ये. मग इंटरॉगेट या शब्दाचा अर्थ म्हणजे काय? इंटरॉगेट म्हणजे आपण प्रश्न विचारतो, वी आस्क क्वेश्चन्स. म्हणजे क्वेश्चन वर्ड्स जे आहेत ते ज्यावेळी आपण ऍडजेक्टिव्ह सारखे वापरतो त्यावेळी त्याला आपण इंटरॉगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह म्हणतो. आता शॉर्ट मध्ये समजून घेऊया इंटरॉगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय हे उदाहरणावरून. या ठिकाणी एक वाक्य दिलंय बघा, विच बुक इज युअर फेवरेट.
करेक्ट. मग याच्यामध्ये नाऊन ओळखायचं तर कोणतं आपण नाऊन ओळखलं? बुक. करेक्ट. बुक इज द नाऊन. मग नाऊन विषयी माहिती सांगणारा क्वेश्चन वर्ड कोणता आहे? नाऊनच्या आधी वापरला आहे विच बुक. स्पेसिफाय किंवा ते नाऊन विषयी अधिक माहिती सांगण्यासाठी WH वर्ड वापरलेला आहे, मॉडिफाय करण्यासाठी. विच बुक, अ पर्टिक्युलर बुक. सो मग ज्यावेळी त्याची पोझिशन नाऊनच्या आधी असते त्यावेळी अशा प्रकारचा क्वेश्चन वर्ड जो असतो तो इंट्रोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह म्हटला जातो. लक्षात ठेवायचं. जसं आपलं डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह आहे किंवा जसं पॉझेसिव्ह ऍडजेक्टिव्ह आहे किंवा तशाच प्रकारे इंट्रोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह आहे जे नाऊनच्या आधी येतं. जो WH वर्ड जर नाऊनच्या आधी असेल तर तो इंट्रोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह म्हटला जातो. आता इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन कसं? कारण आपण पाहिलंय की इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन पण WH वर्ड वापरलं जातं. करेक्ट. मग त्याच्यासाठी आता हे सेम उदाहरण आपण इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन मध्ये कन्वर्ट करूया आणि वापरूया. बघा सेम क्वेश्चन आपण कन्वर्ट केला पण शब्दांची पोझिशन बदलली. वी हॅव चेंज द पोझिशन ऑफ द वर्ड्स. विच इज युअर फेवरेट बुक. नाउ विच इज WH वर्ड. करेक्ट. पण त्यानंतर ते नाऊनच्या आधी आलंय का किंवा त्याच्यानंतर नाऊन आलंय का? नो, देर इज अ वर्ब. मग अशा वेळी हे नाऊन डिस्क्राईब करत नाही. करेक्ट. मग ज्यावेळी दॅट स्टँड्स अलोन, ज्यावेळी ते एकटं असतं नाऊन सोबत येत नाही त्या टायमिंगला हे इंट्रोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह नसतं, तर ते इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन असतं. रिमेंबर द डिफरन्स. जेव्हा WH वर्ड नाऊनच्या आधी येतं त्यावेळी ते इंट्रोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह म्हटलं जातं. जेव्हा ते नाऊनच्या आधी येत नाही किंवा ते अलोन असतं, एकटं असतं, त्यावेळी त्याला आपण इंट्रोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह नाही तर इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन म्हणतो. नंतर पुढचा प्रकार आहे प्रॉपर ऍडजेक्टिव्ह. आता आपण नाऊन मध्ये शिकलोय प्रॉपर नाउन्स. करेक्ट. आपल्याला सर्वांना माहिती आहे प्रॉपर नाउन. मग हा प्रॉपर ऍडजेक्टिव्ह हा काय विषय आहे? प्रॉपर नाऊन माहिती आहे. करेक्ट. मग जर आपल्याला प्रॉपर नाऊन माहित असलं तर प्रॉपर ऍडजेक्टिव्ह समजणं सोपं होतं. कारण प्रॉपर ऍडजेक्टिव्ह हे प्रॉपर नाऊन पासूनच बनलेले असतात. वेन प्रॉपर नाउन्स आर यूज टू फॉर्म द ऍडजेक्टिव्ह दॅट इज कॉल्ड प्रॉपर ऍडजेक्टिव्ह. आता आपण प्रॉपर ऍडजेक्टिव्ह कशी बनतात हे समजून घ्यायचं. आपल्याला एक कंट्री माहित आहे. ही कंट्री कोणती? चायना. हा देश कोणता? चायना. मग याच्यावरून आपण एक प्रॉपर ऍडजेक्टिव्ह तयार करतो. कोणतं प्रॉपर ऍडजेक्टिव्ह होतं? चायनीज. मग चायनीज हे जे प्रॉपर ऍडजेक्टिव्ह आहे ते ऍक्च्युअली प्रॉपर नाऊन पासून तयार झालंय. कोणतं प्रॉपर नाऊन? चायना. म्हणून त्याला आपण प्रॉपर ऍडजेक्टिव्ह म्हणतो. आपली कंट्री पण घेतली समजा इंडिया. इंडिया पासून आपलं प्रॉपर ऍडजेक्टिव्ह कोणतं होतं? इंडियन. करेक्ट. आपण समजा अमेरिका घेतलं ते अमेरिकन. करेक्ट. जर आपण विक्टोरिया घेतला तर आपल्याला माहिती आहे विक्टोरियन एरा. मग अशा प्रकारची ही प्रॉपर ऍडजेक्टिव्ह आहेत आणि ही प्रॉपर ऍडजेक्टिव्ह समजून घेणं खूप इझी आहे. ती प्रॉपर नाऊन पासूनच बनतात. तर अशा प्रकारे आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला काइंड्स ऑफ ऍडजेक्टिव्ह. तर या पाठासंदर्भात या लेसन संदर्भात आपल्याला काही क्वेश्चन्स असतील तर नक्की आमच्या कमेंट बॉक्समध्ये टाका. आम्ही त्याचं उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करू. आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओज इतरांपर्यंतही पोहोचवा. थँक्यू.